तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं याची खीर उपवास स्पेशल आपण रेसिपी पाहणार आहोत। तर रेसिपी पूर्ण पाहायची आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 4 अशा प्रकारचे मीडियम साईजचे रताळं आणि त्याचे आपण छान असे सालं काढून घेऊया। तर आपण इथे रताळाची सालं काढून घेतलेले आहेत, ते किसून घेऊया। अगदी तुमच्याकडे जी किसणी असेल त्या किसणीने तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मग रताळं अगदी तुम्ही शिजून घेतले तरीही चालते। तर आपण ही रताळी किसत असताना त्यामध्ये खाली ताटामध्ये पाणी देखील घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवायचे। अगदी 4 ते 5 पाण्याने छान असे धुवून काढायचे। अगदी स्वच्छ असं पाणी दिसेल इथपर्यंत आपण हे रताळं धुवून घेतलेले आहेत। तर तुम्ही याला काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा। आमच्या इकडे तर याला रताळच म्हणतात। त्यानंतर मी इथे अशा प्रकारे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे आणि एक मोठा कप भरून असा फुल गच्च कप भरून मी इथे रताळाचा किस घेतलेला आहे। तर आपण हा छान असा परतवून घेऊया। सोबतच मध्ये मध्ये झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटांनी झाकण उघडून घ्यायचं आहे आणि सारखं असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे खाली रताळाचा किस डागला जाणार नाही आणि छान असा शिजला देखील जाईल। किंवा मग तुम्ही सुरुवातीला रताळं शिजवून घेऊन देखील अशा प्रकारची खीर अगदी झटपट बनवू शकता। पण अशा प्रकारे आपण जेव्हा फ्राय करून बनवतो त्यावेळेस त्याचा परफेक्ट असा फ्लेवर आपल्या खिरीमध्ये उतरतो। तर आपला इथे रताळाचा किस अगदी छान असा शिजलेला आहे। त्यामध्ये मी 1 कप असं दूध ॲड केलेलं आहे आणि आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। तुम्हाला अगदी स्मूथ अशी खीर हवी असेल तर रताळं शिजल्यानंतर दूध ॲड करायच्या अगोदर तुम्ही स्मॅशरने थोडीशी इथे रताळाचा किस स्मॅश करून घेऊ शकता। तर दूध ॲड केल्यानंतर अगदी खूप जास्त वेळ आपल्याला ही मिक्स करून घ्यायची नाही। त्यानंतर आपण इथे आवडीनुसार साखर ॲड करून घेऊया, थोडीशी विलायची पावडर। तर मी इथे ड्रायफ्रूट्स अगदी थोडे थोडे ॲड करणार आहे। सजावटीसाठी मी नंतर ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स ॲड करून छान असं मिक्स करून घेऊ शकता। तर खूप जास्त वेळ मिक्स केलं तर दूध फाटण्याची शक्यता असते। तर आपली इथे खीर तयार आहे। तर आपण ही खीर सर्व करून घेऊया। तर हे पहा, आपली इथे अगदी छान अशी खीर तयार झालेली आहे। तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।